ताण किंवा स्ट्रेस हा एक परवलीचा शब्द आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेला आहे आणि या शब्दामुळे अनेक गोष्टींची गुंतागुंतही झालेली आहे आणि त्यामुळेच कदाचित नात्यातल्या गुंतागुंतीमध्येही अधिक स्ट्रेस तयार झालेला आपल्याला दिसतोय. पण बदलती जीवनशैली असेल, बदलती लाईफस्टाईल असेल आणि त्याशी आपण कसं कोपअप करतो याच्यात काही गडबडी होत आहेत का? आणि या गडबडी होत असताना मग आपल्या आजूबाजूला अतिशय वाईट घटना घडताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे अगदी 10वीच्या मुलालाही आपल्याला कुठला शब्द बोलला तर त्याचा त्रास सहन होत नाहीये. त्या परीक्षेचा ताणतंडा सहन होत नाहीये. दुसऱ्या बाजूला नात्यांमध्ये असलेली गुंतागुंत आणि नवरा बायकोंचे बदलत चाललेले रिलेशनशिप हे कसे हँडल करायचे, यातही शहरी आणि ग्रामीण असेही दोन भाग पडतात. पण हे सगळं हँडल कसं करायचंय, एकच आयुष्य मिळालेलं आहे आणि ते आयुष्य आनंदाने आपल्याला कसं घालवता येईल, या सगळ्यावर टिप्स देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आदिती आचार्य यांना. आदिती मॅडम, स्वागत आहे तुमचं. जसं मी म्हणते की आपण रोज न्यूजपेपर उघडला की त्याच्यात काही ना काही स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, याबद्दलचे रिसर्च येतात. त्या रिलेटेड अनेक घटना ज्या आहेत त्यांचे पडसाद उमटताना दिसतात आणि या सगळ्यामध्ये काउन्सिलरकडे जाण्याचं प्रमाण अर्थातच कमी आहे. पण मुळात एकतर नात्यांमध्ये वाढत चाललेली ही गुंतागुंत जी आहे ती कशामुळे आणि ती आपल्याला सरळ सोपी करता येऊ शकेल का? प्रियदर्शनी, खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप चांगला विषय तुम्ही निवडलाय आजच्या ह्याच्यासाठी. सर्वात महत्वाचं असं आहे की नात्यांमधली गुंतागुंत वाढते हे निश्चित आहे आणि त्याची कारणं पण अशी आहेत की आता जग इतकं जवळ आलंय की प्रत्येक माणसाकडे इतके चॉईसेस आहेत, ही नाही तर ती नाही तर ही, किंवा माझं पटलं नाही लग्नानंतर तरी माझ्याकडे पर्याय आहेत की मी नुसता एक मोबाईलमध्ये एका क्लिकवर मी कोणाशी कनेक्ट करू शकतो, कोणाशीही बोलू शकतो आणि माझं दुसरं म्हणजे मला एखादं दुसरं नातं जर पुढे कंटिन्यू करायचं असेल तर ते मी खूप सहजासहजी करू शकतो. पूर्वी एवढी साधनं नव्हती, पूर्वी जग एवढं जवळ आलेलं नव्हतं, आपण आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींशी कनेक्ट करू शकत नव्हतो इतक्या इझिली, कारण कम्युनिकेशनची साधनं तेवढी नव्हती. तर आता काय झालंय, आता ह्या सगळ्या ग्लोबलायझेशन आणि एवढं म्हणजे कम्युनिकेशनची साधनं उपलब्ध आहेत, सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, ह्याच्यातून आपण कोणाशीही कधीही संवाद साधू शकतो. त्याच्यामुळे नात्यांमधली गुंतागुंत वाढत चालली आहे ह्या एका अनुषंगाने. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं आयुष्य तितकं फास्ट झालंय, इतकं म्हणजे आपल्याला नोकरीवरचं प्रेशर असतं, ताण असतो, घरचंही बघायचं असतं सगळं. त्याच्यामुळे जीवनशैली ही बदलत चालली आहे माणसांची आणि त्याच्यामुळे एकमेकांना द्यायला तेवढा पुरेसा वेळ नाहीये. तर एकतर वेळ नसणं, त्याच्यामुळे नातेसंबंध दुरावतात आणि त्याच्यामुळे कधी कधी माणसं बाहेर हे सुख शोधायला लागतात, असंही घडतंय.